एल्फिस्टन ब्रिजच्या कामामुळे 2 इमारती बाधित होणार आहेत। मात्र या दोन्ही इमारतींमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरामधल्या म्हाडाच्या इमारतींमध्ये केले जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला। 300 चौरस फुटाचं घर असलेल्या प्रकल्पग्रस्तांना 405 चौरस फुटाचं सदनिका मिळणार आहे, तर 300 चौरस फुटांपेक्षा जास्त एरिया असणाऱ्यांना 35% अतिरिक्त जागा दिली जाईल। पुढची बातमी पाहूयात। महादेव हत्तीण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या हत्तीणीला वंताराकडे सोपवण्यात आल्यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। नागरिकांच्या रोषानंतर राज्य सरकार आणि मठाच्या वतीनं कोर्टात याचिका दाखल केलेली होती। मात्र मागच्या महिनाभरापासून त्यावरती सुनावणी झालेली नव्हती। अखेर याचिकाकर्त्यांनी पुन्हा प्रकरण मेन्शन केल्यामुळे कोर्टाने आज सुनावणीची तारीख निश्चित केली आहे। त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काही महत्त्वाचे निर्देश दिले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।